माहित असलेला विषय शक्यतो प्रभू रामचंद्रांच्या विवाहाच्या प्रसंगाच्या वेळेचा तो प्रसंग आहे. एक सीता सोनेवरचा जे प्रसंग आहे त्यावेळेचं हे मला त्यांना सांगायचं. काही नाही, सगळे ते शिवधनुष्य होतं आणि त्याला प्रत्येकच्या लावायचं म्हणजे ती उचलायचं. त्याच्याकरता प्रत्येक जण प्रयत्न करत होता. भावात रामायणामध्ये फार गोड वर्णन आलेलं आहे. एक राजा जायचा, तो शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करायचा, कोणालाही उचलता येईना. शेवटी रावण गेला तरी त्याला ते उचलता आलं नाही, खाली पडला वगैरे वगैरे वर्णन केली. आणि मग कोणालाही शिवधनुष्य उचलता येईना हे जेव्हा पाहिलं तेव्हा लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, दादा उठा, तुम्ही जा, तुम्हाला होते. राम तरी उठायला तयार. सगळ्या राजांचं झालं. मग लक्ष्मणाने सांगितलं, आता तरी उठा, आता तरी जा तुम्ही, मला माहिती तुम्ही उचलू शकता. बरं, लक्ष्मण इतका काही का करायला लागला? कारण लक्ष्मणाला माहित होतं यांचं लग्न झाल्याशिवाय आपलं नाही. त्या काळात काही ओरटीची पद्धत नव्हती का हो देवा, तुम्ही करायला होता अनेकांना ती गोष्टी लागली होतं. ते म्हटले यांचं झाल्याशिवाय आपलं नाही. म्हटलं काय करा, पण प्रभू रामचंद्र काही जायला तयार नाही. पहिल्यांदा जा म्हटलं, गेले नाही. सगळ्या राजा लोकांचं झालं. ते शिवधनुष्य कुणाला उचलता येत नाही म्हटल्यानंतर नंतर विनंती केली, आता तरी तुम्ही जा. वशिष्ठांनी विश्वामित्रांनी रामाकडे पाहिलं आणि विश्वामित्रांनी रामाकडे पाहिलं आणि सांगितलं, रामा उठा, तुम्ही ते शिवधनुष्य उचला. मग जातात, ते शिवधनुष्य उचललं, सगळं झालं, लग्न झालं, सगळं झालं. नंतर एके दिवशी लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना हा प्रश्न केला. ऐका, आता इथपर्यंत सगळंच माहिती आहे, त्याच्या पुढचं मी सांगतो. पुढे एक प्रश्न असा केला. लक्ष्मणाने विचारलं, दादा हे शिवधनुष्य उचलण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे हे मला माहित होतं, मी एवढे आग्रह करत होतो. अगोदर गेल्या जर शिवधनुष्य उचललं असतं तर हे पुढलं सगळा इतका प्रकार झाला नसताना. म्हटले तुम्ही का उचललं नाही? गेल्या शिवधनुष्य का उचललं नाही? तेव्हा प्रभू रामचंद्रांनी एवढं गोड उत्तर दिलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हे पहा, आपण त्या सभेमध्ये गेलो, पण आपल्याला कोण घेऊन गेलो होतं मिथिला नगरीमध्ये? विश्वामित्र ऋषी, बरोबर. आपल्याला ते घेऊन गेलो. त्यांनी आज्ञा दिली होती का? त्यांनी आज्ञा दिली होती का? नाही. म्हणजे आपण ज्यांच्या बरोबर गेलोय त्यांचा मान राखला पाहिजे. थोडक्यात आपल्याला कुणी गाव दाखवलंय फार गमत आहे. आता हे आपल्यातलं आहे. आपल्याला जर एखाद्या गावाला एखाद्या महाराजांनी बोलवलं तर आपलं आपलं कीर्तन करावं, निघून जावं, आपलीच परंपरा असं सांगत बसायचं. रामाने सांगितलं, आपल्याला कोण घेऊन गेलो होतं? विश्वामित्र ऋषी. त्यांनी आपल्याला काही आज्ञा दिली होती का? नव्हती. मग परत नंतर तुम्ही का उतरायला गेला शिवधनुष्य? तर तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की शेवटी सगळं झाल्यानंतर विश्वामित्र ऋषींनी मला आज्ञा केली, राम तुम्ही उठा आणि ते शिवधनुष्य उचला. म्हणजे विश्वामित्र ऋषींनी सांगितल्यावर का? त्याचं कारण असं आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मी जरी राम ही देवता असलो, जरी मी परमात्मा असलो, तरी हे शिवधनुष्य उचलण्याकरता मला सुद्धा विश्वामित्रासारख्या ऋषींची पाठीमाग आशीर्वाद पाहिजे. त्याच्याशिवाय हा राम हे शिवधनुष्य उचलू शकणार नाही. याचा अर्थ देवाला सुद्धा जर गुरुच्या आशीर्वादाची पाठीमाग गरज असेल तर ज्ञानोबाराय बोलतात, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. विठाला